वेलकम टू अवर चॅनल द ग्लॅम ज्वेलरी हँडमेड क्रिएशन. या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. तर आज आपण एक असं नवीन बघणार आहोत. तुम्ही टायटल वाचूनच इथं आला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला अंदाजच आहे की आज आपण काय पाहणार आहोत. तर हे माझ्याकडं राजवाडीचं कलेक्शन आहेत. हे काही सेट आहेत जे फुल सेट आहेत आणि ब्रायडल सेरीजसाठी हे वापरलेले आहेत. यामध्ये आहेत मंगळसूत्र. तर राजवाडीचा सेट कसा बनवायचा आणि तो किती रुपयांपर्यंत विकत घेतला जातो, तो किती रुपयांना सेल करायचा, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच राजवाडी ज्वेलरी एवढी ट्रेंडिंगमध्ये का आहे, तिचं हिस्ट्री काय आहे आणि ती कशी स्टाईल करायची, हा सगळा व्हिडिओ आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर तुम्हाला हा सगळा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर चला, पहिलं सेट मी घेते की राजवाडीचे 2 सेट आहेत. तुम्ही पाहिलंच आहे, व्हिडिओ चालू आहे, व्हॉइस ओव्हर माझा चालू आहे. तर हे इयरिंग्ज आहे जे की आपण ज्यावेळेस पेंडंट घेणार आहोत त्या पेंडंटवरती ते इयरिंग्ज ते देणार आहेत. तर आता आपण राजवाडीचा सेट आपल्याला बनवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला लागणार आहे हे जे पेंडंट आहे ते पेंडंट लागणार आहेत. आणि जे की राजवाडीचे पेंडंटची क्वालिटी तुम्ही अगदी जवळून बघा, एकदम हाय क्वालिटीचं, प्रीमियम क्वालिटीचं हे पेंडंट आहे. त्यांनी त्याची गॅरंटी ही दिलेली आहे. आणि ही आहे चेन. तर तुम्ही बघू शकता, ही चेन आपण घरी बनवलेली आहे. त्याचं जे मटेरियल लागणार आहे ते मटेरियल आपल्याला मार्केटमधून आणायचं आहे. त्याला आपण जॉईन जे करणार आहोत सुरुवातीला, हे पेंडंट एवढंच फक्त भेटतं. त्यानंतर तुम्हाला जशा त्याच्या चेनची डिझाईन करायची आहे, कोणाला फक्त काळ्या मनातलं हवं असतं, पण मला त्याला गोल्डन टच द्यायचा होता, म्हणून वेगवेगळ्या चेन मार्केटमध्ये आल्यात. मी त्यातल्या हा प्रकार चेनचा वापरलेला आहे. हे मी माझ्या चॉईसनी आणलेले आहेत. ह्याचे 4 जे आहेत ते आपण कनेक्टर जे आपण म्हणतो, मधले कनेक्टर आपण 4 आणलेले आहेत. आणि ब्लॅक बीडच्या चेन माझ्याकडे ऑलरेडी होत्या, त्याच मी त्या यूज केलेल्या आहेत. तर हे मी जवळजवळ 36 इंचाचं हे लॉंग असं झालेलं आहे ब्रायडलमध्ये. ते बनवायला खूप सोपं असं जरी वाटत असेल तरी त्याचं मेजरमेंट घेणं, ते कट करणं, ते व्यवस्थित कड्यांमध्ये जॉईन करणं, ही प्रोसेस फार लेंदी आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये डायरेक्ट गेला तर तुम्हाला हे अगदी इझिली अवेलेबल होऊन जाईल. पण जर स्वतः तुम्हाला बनवायचं असेल तरीही ते तुम्हाला स्वतःही बनवता येईल. तर तुम्हाला माहिती आहे का की राजवाडी आत्ता सगळ्यात जास्त राजवाडी का वापरलं जाते, किंवा राजवाडीची हिस्ट्री काय आहे? म्हणजे हे राजवाडी आलं कुठून हो? राजवाडी ही ज्वेलरीची सुरुवात खरं राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातच्या राजघराण्यांमध्ये झाली. पूर्वी राण्या महाराण्या खूप भारी भारी दागिने घालायचे, नक्षीदार सोनेरी असे दागिने ते घालत असत. त्यामध्येच कुंदन, पोलकी, मोती, मीनाकारी असं काम खूप सारं प्रसिद्ध असायचं. त्यात रुबी जे म्हणतो आपण, रुबी स्टोन, तेही त्या ह्यातलंच आहे. तर राजवाडी दागिन्यांमध्ये काय असतं, तर एक शान असते, एक परंपरा असतो, एक संपन्नता असते. ती प्रत्येक डिझाईन ही अगदी बारकाईने आणि हातकामाने केलेली असते. राजवाडी ही ज्वेलरी आहे, हा फक्त एक दागिना नाहीये, तर एक वारसा आहे जो त्या लोकांनी तिथून जपलेला आहे आणि आता तो आपल्याकडेही फार प्रचलित झालेला आहे. तर राजवाडी त्यांचा दागिना आणि आपलं मंगळसूत्र, म्हणजे प्रत्येकाच्या स्टेट वाईज मंगळसूत्राची व्याख्या वेगळी आहे. पण आपल्या इथं मंगळसूत्र म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीला एक विवाहितेचं ते प्रतीक आहे. एक वैवाहिक महिलाच हे मंगळसूत्र वेअर करते, हे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. तर हे काळ्या मण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे असं असतं की आपल्याकडं मंगळसूत्र घालायचं म्हटलं तर त्यात काळे मणी हे पाहिजेच. म्हणून मी गोल्डन मधला जरी टच असला तरी मी त्यामध्ये काळे मणी जास्तीत जास्त वापरलेले आहेत. तर हे मंगळसूत्र काळ्या मण्यांना वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी हे आपल्या इकडे मानलं जातं, म्हणून आपण काळे मणी हे घालतात. तर दक्षिण भारतामध्ये ह्यालाच थाळी म्हणतात. त्यांना तिथे काळे मणी, साऊथ इंडियनमध्ये काळ्या मण्यांचं काही वैशिष्ट्य नाहीये, त्यामुळे ते तिथं काही वापरलं जात नाही. तर आपल्याकडे महाराष्ट्रात परंपरेनुसार ह्या वाट्या आहेत ना, ज्या तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये, त्या वाट्यांना खूप महत्त्व आहे. एक साधं पेंडंट पण आपण वापरू शकतो, पण ह्या वाट्या घेतल्या की आपल्या महाराष्ट्राचं किंवा
आपली परंपरा आहे वाट्यांचं मंगळसूत्र असावं, पण त्यातनं आता ह्या डिझायनर वाट्या आपल्याला आलेला आहे. आणि मंगळसूत्र म्हणजे नक्कीच 2 जीवांचं एक पवित्र असं चिन्ह आहे की ज्याला खूप खूप आणि खूप आपल्या इकडे ह्याला मान्यताही आहे आणि मान आहे, सन्मान आहे. प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा तो प्रश्न आहे. तर आता सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे की हँडमेड ज्वेलरीमध्ये सगळ्यात जास्त जर आपण ओव्हरऑल ट्रेंडिंगचा विचार केला तर राजवाडी इतकं ट्रेंडिंगला आहे की का बरं, का एवढं ट्रेंडिंगला आहे राजवाडी? मलाही कधी मार्केटला गेलो की हा प्रश्न विचारावा असा वाटतो, का ट्रेंडिंगला आहे? एवढे सुंदर सुंदर दागिने मोत्यांपासून बनवले जातात, तरी प्रत्येकाच्या ओठावरती एकच आहे की मला राजवाडी पाहिजे. बस राजवाडी का सगळ्यात ट्रेंडिंगला आहेत? तर मला असं वाटतं की ब्रायडल आणि फेस्टिव्ह लुकमध्ये ट्रॅडिशनल डिझाईन परत येत असतात आणि त्या डिझाईन पुन्हा नव्याने आल्या की त्याचा तो ट्रेंड होत असतो. समजा हलक्या साड्यांवरती, डिझायनर लेहंग्यांवरती हे खूप रॉयल एक जरी तुम्ही मंगळसूत्र घातलं तरी तुम्हाला बाकी स्टाईल करायची काहीही गरज पडत नाही. अगदी सोशल मीडियाच्या ब्रायडल लुकसाठी तुम्ही बघा किंवा एखादी नवरी बघा तुम्ही, ज्यांना खूप असं फोटोशूटचं वेड आहे, जे फेम आहेत, स्टार आहेत, त्यांनाही ते नेहमी फोटोशूटमध्ये राजवाडीचं स्टाईल करतात. तुम्ही बघितले आहे. आणि महिलांना एकदम रॉयल आणि एलिगंट लुक जर हवा असेल तर अर्थातच राजवाडी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि त्यामध्ये गोल्डन लुक आणि कुंदन वर्क असल्यामुळं राजवाडी खूप क्लासी दिसतो आणि त्याच्यामुळे राजवाडी नेहमी ट्रेंडिंगला राहणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा राजवाडीमध्ये नवीन डिझाईन्स येतील तेव्हा पुन्हा एकदा राजवाडी ट्रेंडिंगला जाणार आहे. तर आता आपण बघतोय की ठीक आहे राजवाडी आपण घेतलं आहे, पण ते घालणार कशावर, स्टायलिंग कसं करायचं? तर राजवाडीसोबत सगळ्यात जास्त मॅचअप होणाऱ्या साड्या ही आपली महाराष्ट्राची शान म्हणजे पैठणी, बनारसी आणि सिल्क साडीसोबत ते परफेक्ट मॅच केलं जातं. मोठे झुमके, बांगड्या घालाव्यात राजवाडीमधूनच, केसांचा बट आणि सॉफ्ट कर्ल्सही आपण यावरती करू शकतो. आता जर लेहंगासोबत घालायचं म्हटलं तर ब्रायडल फंक्शनसाठी ते अगदी परफेक्ट आहे. हलका मेकअप, बोल्ड लिपस्टिक लावून तुम्ही सुंदर ह्याच्यावरचे इयरिंग्स घालू शकता आणि अगदी सुंदर असं हे आपलं ब्रायडल लुक तयार होणार आहे. आता तुम्ही म्हणताल की सिंपल कुर्ता घालायचा आहे किंवा थोडंसं मिनिमल आपल्याला ज्वेलरी घालायची आहे, त्यासाठी राजवाडीमध्ये काय आहे? तर तुम्हाला मी सांगते की सिंपल लुकसाठी किंवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी किंवा ऑफिस वेअरसाठी समजा, तर अशासाठीही काही राजवाडीचे पेंडन्ट्स आहेत, ते अगदी मिनिमल आहेत, जे तुम्ही अगदी सुंदर असे छोटेसे आहेत. ते मी तुम्हाला नक्कीच इथं पुढं तुम्हाला मी त्याचा फोटो एक शेअर करणार आहे की ते अगदी मिनिमल ज्वेलरी आहे राजवाडीमधून. ते खूप सुंदर अशी आहे जी तुम्ही ऑफिस वेअरसाठीही करू शकता आणि ती तुम्हाला नक्कीच ती तुम्हाला आवडू शकतात. आता तुम्हाला हा प्रश्न पडलेला असेल की ही ज्वेलरी आम्हाला जर घ्यायची असेल तर आम्ही ती कुठून घ्यावी? तर मी तुम्हाला अगदी जिव्हाळ्याने सांगते की आपण एक वेबसाईट आपल्या चॅनलची लॉन्च केलेली आहे. ती वेबसाईटचं नाव आहे theglamjewelry.com. यावरती आपण बनवलेले सगळे सेट आपण सेल करणार आहोत. तर तुम्ही एकदा वेबसाईटला जाऊन नक्की भेट द्या. अगदी डिस्काउंटमध्ये हे ज्वेलरी आपली जी राजवाडी आहे त्याचा सेल लागलेला आहे. तर तुम्ही नक्की मला कमेंट करून नक्की कळवा.